काँग्रेसला मतदान करताना उबाटाचे हात थरथरले कसे नाहीत? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. पण आम्ही जिंकलेला असताना, रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे खोटं बोलायचं आणि सारखं रडत बसायचं. त्याला काय नाव दिलं पाहिजे? अरे ढोंगी नाही, रडणाऱ्याला कुठला ढोंगी? रडेगट दिला पाहिजे, रडेगट. आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय. कोण जिंकलं आणि कोण हरलं हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेनेच दिलेला आहे. आता आपण जनतेच्या कोर्टात गेलो होतो. तुम्हाला मी आठवण करून देतो, यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांनी ट्रेलर दाखवला होता. सगळ्यात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या आणि आपल्या जागा शिवसेनेच्या 2200 आल्या होते. सरपंच 2200 आणि उबाटा तेव्हा किती नंबरला गेला ते माहीतच नाही पडलं. 5व्या का 6व्या? 7व्या. तुम्ही अजून एक नंबर पुढे. त्यामुळे आता खरी शिवसेना आणि दुसरं मी सांगत नाही कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे. आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. काय उबाटा आहे वाटतं, उठा बसा संघटना. काँग्रेस 328 जागा लढवून फक्त 99 जागा जिंकले. काटावर पण पास नाही झाले. पण एवढा उन्माद, जसं काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, इंडिया अलायन्सचं सरकार आलं, इथे 12 जागांवर हरलेली उबाटा जीत का जश्न मना रही है. आता हीच लावायला लागेल ना भाषा. जीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग ऊपर, ही मन लागू होते ना. ते जाऊ दे, ते रामदास भाई बोलतील. दूधखुळ पोरगही सांगेल, उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे. आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय. अरे 21-22 जागा लढून 9 जागा आल्या. आणि म्हणून सत्तेसाठी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडणारे यांना काय म्हणायचं, विचार सोडणारे हे लाचार. आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायचे. या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. त्याच काँग्रेसला मतदान करताना उबाटाचे हात थरथरले कसे नाहीत? ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात? आणि म्हणून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील. आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल. दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला,
भायखळा, मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय. पोलिंग स्टेशन नंबर 25 मोहम्मद उमर रोड आपल्याला किती मतं मिळाली? 4. त्यांना किती मिळाली? 542. बूथ नंबर 202 मिर्झा गालिब मार्ग त्यांना मिळाली 797. आपल्याला किती मिळाली? 5. इथल्या 33 पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त 187 मतं, त्यांना 17,816 मतं. मुंबादेवीची हीच परिस्थिती आहे. सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला 241, त्यांना 20,045. आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले, कुणाच्या मतांवर जिंकले. आणि राहुल शेवाळ्यांचं पण असंच आहे. राहुल शेवाळे 2-3 मतदारसंघात पुढे आले आणि गोवंडी आणि ट्रॉम्बे, धारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा. ते एवढी अणुशक्तीनगर, मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती, बोले काही प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे. त्यांनाही माहित नव्हतं की काय चाललंय आतून. 1% मतं आपल्याला आणि 99% मतं त्यांना. हे कसलं आणि कुठलं मतदान? कुठल्याही मतांची टक्केवारी. इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी सांगा बरं? 99% मतं तुम्हाला. ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. अरे ईव्हीएम हॅक करता आला तर वयामिनी ताईनी शेवाळे दोघंही जिंकले असते ना. आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. पण आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू? मी डोळे बंद करून? मग ते कुठलं मोबाईल, कोणाचा मोबाईल, तिथं मोबाईल बरेच असतात, तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला. अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम. आणि म्हणून जे ईव्हीएमच्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मतं मांडली. रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय, तुमच्या मेहनतीचा विजय, मेरिटवर मिळालेला विजय आहे. कुठेही जा, कधी जा, पण विजय हा जनतेने दिलेला विजय आहे. खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. नियतीने बघा, त्यांचे पण माझ्याबद्दल काही वेगळी मतं होती, मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळी मतं होती. पण हे कोण करत होतं? पक्षाचे प्रमुख. कोण? पण त्यांना कळलं की अरे हा माणसाला भेटल्यानंतर कळलं हा माणूस कुठल्या मनाचा आहे. हा सच्चा माणूस आहे. आणि जिथं आपण एवढे वर्ष होतो त्याची कारस्थानं काय काय झाली,
कशी कशी आमच्यामध्ये दुही निर्माण केली हे देखील पाहिजे. म्हणून नियती कुणालाही सोडत नाही, कुणालाही माफ करत नाही. उबाटा अतिशय खोटारडा पक्ष आहे. खोट आणि रडा, सतत खोटं बोलायचं आणि सारखं रडत बसायचं. त्याला काय नाव दिलं पाहिजे? अरे ढोंगी नाही, रडणाऱ्याला कुठला ढोंगी? रडेगट दिला पाहिजे, रडेगट. सारखाच रडीचा डाव. अरे त्याचं नाव नका घेऊ. जिंकलो जिंकलो असा ढोल तुम्ही पिटताय, पण कुणाच्या जीवावर हे तुम्हाला आत्माला माहित आहे. आणि म्हणून अरे माझा लिंक तुटेल मध्ये तुम्ही शिवसेनेचा मतदार तुमच्या बरोबर राहिलाय का याचा विचार करा. मुंबईमध्ये त्यांच्यापेक्षा 2.25 लाख मतं जास्ती आपल्याला मिळाली. उबाटाच्या मिरवणुका आपण पाहिल्या? उबाटाच्या मिरवणुका पाहिल्या का? निवडणूक प्रचारात झेंडे बघितले? पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते. भगव्या झेंड्यावर हिरव्या झेंड्याने वार करत होते. हा व्हिडिओ मी बघितलाय, तुम्ही बघितलाय? बघून घ्या. लाज नाही वाटली? मतांसाठी किती लाचार व्हाल, किती लाचारी पत्कराल. हिंदू धर्माच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याची एवढी अवहेलना कधी पाहिली होती? याचं उट्ट तुम्ही विधानसभेत काढणार की नाही? यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही? इक्बाल मुसा सारखे दुश्मन, या देशाचे बॉम्बस्फोट मधले आरोपी यांच्या प्रचारात होते. त्याची दुसरी खबर काय होती? कोण तो बॉम्बस्फोटातला आरोपी? याकूब मेमन. त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलं. त्याचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये फिरत होते. मतांसाठी पाकिस्तानच्या कसाबला तुम्ही डोक्यावर घेतलं आणि तुम्ही म्हणू लागलात काय आपले ते साळसकर, कामटे आणि ओंबळे, करकरे, एक गोळी, कसाबच्या गोळीने ते शहीद झाले की नाही याच्यावर शंका उत्पन्न करता? अरे ज्या ओंबळेंनी कसाबला AK-47 सकट पकडला, अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडलं नाही, त्याच्यावर, या शहीदावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करताय. आणि म्हणून कुठं फेडणारे पाप? हे जनता इथंच आहे. औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय. ज्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून मारलं, डोळे काढले, अंगाची सालटी सोडली, गरम शिगांचा वापर केला, जीभ छाटली, त्या औरंगजेब त्याची वाहवा करणाऱ्यांच्या बरोबर बसता. लाज वाटत नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी. बाळासाहेबांचा तरी विचार करायचा. मगाशी पोंक्षेंचं मी भाषण ऐकत होतो, त्यांनी याचा उल्लेख केला. मत मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे पण सगळ्यांना माहित आहे. आणि आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच
आपला मसिया यांना वाटू लागलाय. हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये. या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथे उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय. फक्त जेमतेम. काही म्हणत होते इथे आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो तिथून लढतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, नरेश म्हस्के म्हणाले मी महापालिकेत उभारतो, माझ्या समोर येऊ दे, म्हणजे खासदार व्हायच्या आधी. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. आता ती दाखवा, तुमच्या हातात आहे. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत.